नमस्कार. मी सुषमा मानेकर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. सुस्वागत. मित्रांनो, वर्ग 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला वाट पाहताना हा पाठ दिलेला आहे आणि या पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे. तेव्हा या पाठाच्या अनुषंगाने आपण थोडी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत गद्यपाठ वाट पाहताना, लेखिका अरुणा ढेरे. बघा, थोडं शीर्षकाकडे आपण पाहणार आहोत. वाट हा एक शब्द, या एकाच शब्दाचे नानाविध अर्थ आपणास माहीत आहे ना. बघा, एक वाट म्हणजे रस्ता होतो, तर दुसरं वाट म्हणजे आंतरिक ओढ, जी मनाची अवस्था आहे. याशिवाय वाटणे म्हणजे देणे देखील, आणि वाटणे म्हणजेच मनाला होणारी जाणीव. या अशा विविध अर्थाच्या दृष्टीने या एका शब्दाचा आपण अभ्यास करतो. पण शीर्षकाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या शीर्षकातून आंतरिक ओढ जी आहे त्या दृष्टीनं थोडा अभ्यास आपण करणार आहोत. शीर्षक थोडं अपूर्णतेकडून पूर्णतेकडे नेणार आहे आणि ही बाब हळूहळू पाठाचा अभ्यास करताना आपल्या निश्चित लक्षात येणार आहे. शीर्षकानंतर आता आपणास पाहायचं आहे लेखन प्रकार. वाट पाहताना हा पाठ ललित लेख या लेखन प्रकारातील आहे. काय होतो मित्रांनो ललित या शब्दाचा अर्थ? ललित म्हणजे रमणीय, सुंदर, सुरेख, मनोहारी असे. आणि त्यातूनच लक्षात येईल आपल्या की ललित साहित्याचा गर्भितार्थ नेमका काय असतो. ललित साहित्याचा गर्भितार्थ पाहताना ज्या साहित्यातून अभिजात सौंदर्याची अभिजात अभिव्यक्ती संभवते ते सर्व साहित्य म्हणजे ललित साहित्य होय. या ललित साहित्य लेखनाची वैशिष्ट्ये नेमकी कोणती? तर तरलता, काव्यात्मकता, रंजकता, संवेदनशीलता ही खरी त्या साहित्याची लेखन वैशिष्ट्ये आहेत. या लेखातून किंवा या साहित्य प्रकारातून जेव्हा आपण ते साहित्य वाचणार आहोत तर त्यावेळेला त्या सर्व घटकांचा, त्या सर्व वैशिष्ट्यांचा आपणास प्रत्यय येतो. वाट पाहताना हा पाठ अभ्यासताना देखील त्यातून आपल्याला संवेदनशीलता जाणवते, त्यातून काही ठिकाणी रंजकताही जाणवते, काव्यात्मकताही पाहायला मिळते आणि तरलता देखील. या सुंदर अशा पाठाचा जो पाठ्यघटक आपला अभ्यासाला घेतलेला आहे तर त्याचा संदर्भ आहे छात्र प्रबोधन वयम या पुण्यावरून प्रकाशित होणाऱ्या मासिकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. यानंतर पाहूया लेखिका परिचय. वाट पाहताना या पाठाच्या लेखिका अरुणा रामचंद्र ढेरे. त्यांचा जन्म आहे 2 फेब्रुवारी 1957 मध्ये पुणे या ज्ञाननगरीत झालेला. त्यांचे पिता साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती तथा प्राचीन साहित्याचा व्यासंग असणारे एक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे. पित्याकडून साहित्याचं बाळकडू त्यांना मिळालेलं होतं. साहित्य, समीक्षा इत्यादींची वैचारिक पार्श्वभूमी लाभली असल्यामुळं वडिलांच्या व्यासंगी आदर्शामुळं समाजशास्त्र, मानसशास्त्र शिवाय वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, ख्रिस्ती धर्माचं साहित्य इत्यादी साहित्यकृतींशी त्यांची ओळख झाली. शिवाय दंतकथांचाही अभ्यास त्यांना करता आला आणि या संपूर्ण प्रयत्नातून एक चौफेर तेवणारी अशी समयी म्हणजे लेखिका अरुणा ढेरे यांची जडणघडण झाली. त्यांचा थोडा शैक्षणिक प्रवास जर पाहायचा झाला तर त्यांनी शालेय शिक्षण हे नूतन मराठी विद्यालय हुजूरपागा ही मुलींची जी शाळा आहे त्या शाळेतून पूर्ण केलेलं. नंतर महाविद्यालयीन शिक्षण गरवारे महाविद्यालय आणि सर परशुराम महाविद्यालय पुणे या ठिकाणाहून पूर्ण केलेलं आहे. शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 1977 साली BA केलं आणि BA करताना पुणे विद्यापीठातून त्या प्रथम आलेल्या आहे. याशिवाय 1979 साली MA केलं आणि MA करतानाही
पुणे विद्यापीठामधून त्या प्रथम आलेल्या आहेत. शिवाय 1 सुवर्णपदक व 13 अन्य पदक यासह त्या अनेक पुरस्काराच्या धनी ठरल्या आहेत. 1986 साली डॉक्टर भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्योत्तर मराठी कथा कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास लेखक G.A. कुलकर्णी व चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांच्या साहित्यासंदर्भात या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन पूर्ण केलेलं आहे आणि विद्यावाचस्पती म्हणजेच PhD ही पदवी संपादन केली. शिवाय 1986 साली अमेरिकेमध्ये 3 महिन्याचा कम्युनिकेशन स्टडीज हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. लेखन प्रवास पाहायचा झाला तर त्यांच्या लेखणीविषयी आपण अगदी अभ्यासलं तर लक्षात येईल की कथा, कादंबरी, ललित, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांच्या एकूण 6 कादंबरी आहेत, 6 कविता संग्रह आहेत, 3 कादंबरी आहेत, 6 कथासंग्रह आहेत, 11 ललित लेख आहेत आणि याशिवाय अनेकविध साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. पाठ्यपुस्तकात त्यांच्या काही पुस्तकांचा उल्लेखसुद्धा करण्यात आलेला आहे. प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे त्यांचे कविता संग्रह, कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह, रूपोत्सव, स्फुट लेख संग्रह, मैत्रेयी कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. काळोखाणी पाणी हा त्यांचा समीक्षा लेख आणि काळोखाचे कवडसे हे सुद्धा त्यांचं समीक्षा लेखन प्रसिद्ध आहे. लेखिका अरुणा ढेरे यांना त्यांच्या दर्जेदार साहित्य लेखनामुळे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. अमेरिकेतल्या लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर लाभसेटवार पुरस्कार, सोलापूरच्या डॉक्टर निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार, पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे साहित्यदीप पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत पुरस्कार याशिवाय अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. 2019मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा तो बहुमानही त्यांना लाभलेला आहे. त्यांचं कार्य थोडकं पाहायचं झालं तर 1983 ते 1988 पुणे विद्यापीठामध्ये शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रामध्ये त्या अध्यापक निर्माती म्हणून कार्यरत होत्या. 1989 ते 1991 राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि साहित्यविषयक मंडळामध्येही त्यांचा सहभाग मोलाचा आहे. पसाय या मासिकाची संपादिका म्हणून देखील त्यांनी कार्यधुरा सांभाळली. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा करते आणि त्यांच्याच कवितेतील 4 ओळी म्हणते. गेली तिची वाट कशी पाहावी, तिला अडवू शकली ना तुळस ना रांगोळी, ना परसदार ना हंबर, ना माझघर ना झोळी. ती मोकळी गेली कोचे रिकामे करून, रिकाम्या घरात ती चिल्लाई भरून, रिकाम्या घरात ती चिल्लाई भरून. यापुढे आपण पाहणार आहोत पाठाचा आढावा. बघा, पाठाचं शीर्षक वाट पाहताना. मनाची ही एक आंतरिक ओढ या अर्थाने आपण थोडं पाहणार आहोत. आईच्या कुशीतून जन्मणारं एक बाळ जेव्हा त्या आईच्या कुशीत अंकुर शिरते आणि तेव्हापासून तिचं वाट पाहणं सुरू होतं आणि मग होता होता तो प्रसव दिन आला की लगेच त्या क्षणाचा ती आनंद घेते. याशिवाय बाळाच्या क्रियापूर्तीचा आनंद असतो. ते बाळ हसायला लागतं, बोलायला लागतं, चालायला लागतं आणि या प्रत्येक गोष्टीची ती वाट पाहणारी माऊली जेव्हा जेव्हा ती क्रिया घडते तेव्हा तेव्हा त्याचा आनंद लुटते. याशिवाय जेव्हा शाळेची वाटचाल करायला लागतो त्यावेळेला शाळेची वाट पाहणं, अगदी शाळेत येणाऱ्या शिक्षकांची वाट पाहणं, मैदानावर हुंदडायला मिळेल का त्याची वाट पाहणं, एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल तर चॉकलेट मिळणार आहेत म्हणून त्या चॉकलेटसाठी वाढदिवसाची वाट पाहणं, अगदी शिक्षण पूर्ण झालं नोकरीची वाट पाहणं, उपवर मुलं मुली असतील
तर अनुरूप स्थळाची वाट पाहणं, हे सगळं वाट पाहण्याबाबतीत आपण अनुभवतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट पाहणं ही अटळ गोष्ट आहे. वाट पाहण्यातल्या काही अनुभूती त्या कधी सुखदही असू शकतात, कधी दुःखदही असू शकतात. त्यात उत्कंठ आहे, त्यात हुरहुर आहे, त्यात दडपण आहे, याशिवाय अनेक गोष्टी आहेत. विद्यार्थी दशेमध्ये आपण सर्व विद्यार्थी अनेक गोष्टीची वाट पाहत असतो. अगदी लहान असतानापासून सुरू होतं आपलं वाट पाहणं. शाळेत जेव्हा केव्हा येतात त्यावेळेला आपण अनेक गोष्टीची वाट पाहता. येणाऱ्या बाई त्या आज काय नवीन सांगणार आहेत, आज कोणता पाठ शिकवला जाणार आहेत, आज काही वेगळा आनंद मिळेल का, आज काही एखादी गोष्ट ऐकायला मिळेल का, असं आपलं सर्वांचं सुरू असते. याशिवायही आपल्या मित्रमैत्रिणींची वाट पाहणं, एखाद्या चांगल्या गोड बातमीची वाट पाहणं, अनेक गोष्टीबाबत आपण वाट पाहत असतोच. मग अशी वाट पाहताना बघा, एक कविता आपण अभ्यासलेली आहे. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट, मज चालायाचे असो सुख दुःख माळघाट. ही एक वाट म्हणजे काय तर आपला जीवनमार्ग. आणि या जीवनमार्गावर चालताना एक सहज गीत मला आठवते. झाल्या तिन्ही सांजा, शिंगार करते साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. बघा, यात आहे मनाची अवस्था. आणि हीच मनाची अवस्था, हीच मनाची ओढ आपणास आता पाठातून अभ्यासायची आहे. पाठाच्या आरंभी लेखिका होळीच्या पर्वाचा उल्लेख करतात. होळी आटोपली की लगेच थंडीचा थोडा काळ कमी होऊन जातो आणि उन्हाळ्याचा पर्व सुरू होतो. आंबा मोहरलेला असतो, सुगंध वाऱ्यासरशी अगदी दूरवर पसरतो. आणि मग अंगणात बसणं, गप्पा मारणं, आकाशातल्या चांदण्या टिपणं, मार्च एप्रिल महिन्यात गॅलरीत किंवा अंगणात झोपणं, या सर्वच क्षणाची वाट पाहणं ही बाब लेखिका स्वतः देखील अनुभवतात. झोपताना सकाळी कोकिळेची कुहूक मला ऐकायला मिळेल का, हाही वाट पाहण्यातलाच एक भाग. आणि मग जेव्हा त्या कोकिळेची मंजूळ कुहूक ऐकायला मिळते तर त्यावेळेला वाट पाहण्याचं सार्थक झाल्याचं एक समाधान त्यांना अनुभवायला मिळते. या वाक्यामध्ये एक थोडं त्यांनी रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला आले अशी एक कल्पना केलेली आहे. रात्रीच्या मऊगार हाताचा उल्लेख करताना इथे चेतन गुणोक्ती अलंकार साधलेला आहे. लेखिका पुढे काहीसं वर्णन करतात. सुट्टीची वाट पाहणं. सुट्टीची वाट पाहत असताना अभ्यासाचा त्यांना कंटाळा मुळी नव्हताच. पाठांतर तेही आवडायचं. नेमलेली काहीशी पुस्तकं ती बाजूला पडायची आणि मग अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचण्याचा एक वेगळा छंद त्यांना जपता यायचा. लेखिका जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहायच्यात, त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किती वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव त्यांना घ्यायला मिळायचा. अंगणात असणारं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची चाललेली घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस, अशा या सगळ्या गोष्टींचा खूप खूप आनंद घेता यायचा. गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं वाचणं, त्यातलीही गंमत त्यांना या सुट्टीच्या काळामध्ये अनुभवता यायची. लेखिकेने या सर्वच बाबींचा एक वाट पाहण्यातला आणि वाट पाहिल्यानंतर मिळणाऱ्या त्या सर्व बाबीतला आनंद या पाठामध्ये टिपलेला आहे. लेखिका पुण्यामध्ये एका भल्या मोठ्या वाड्यात राहायच्या. अनेक बिराडं त्या ठिकाणी वास्तव्याला होती आणि त्या वाड्याच्या 4थ्या माळ्यावर ग्रंथालय होतं. त्या जेव्हा केव्हा सुट्टी लागायची, सुट्टीची वाट पाहता पाहता सुट्टी लागल्यानंतर मग त्या पुस्तकाच्या गरड्यात जाऊन बसायचं. तिथे गेलत की खऱ्या अर्थानं एक गंमत अनुभवायला मिळायची.
एक वेगळं जग त्यांना तिथे भेटायचं. कोणकोणत्या गोष्टी मिळायच्यात? न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, अशा कितीतरी गोष्टी अगदी मनाला थक्क करणाऱ्या त्या पुस्तकाच्या दुनियेत त्यांना मिळत असायच्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात एक कृती येते. पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी कोणत्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे असे. पुढच्या घटकामध्ये लेखिका एक अनुभव आपला देतात की खरंच ही साहित्यलेखन करणारी जी माणसं आहेत, कशी लिहत असावीत ती, त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी त्यांनी कशी रचली असावीत, जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली असतील ही माणसं. विचार करता करता सहजच या भाषेची ताकद त्यांना समजायला लागली, लेखकाच्या प्रतिभेची ताकद कळायला लागली. आणि मग पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ कसा वेळ लावून जायचा तर त्याचा अनुभव त्यांनी घेतला. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्याचं. लेखिकेच्या घराजवळ एक उंबराचं झाड होतं. ऊन तापायला लागलं की त्या उंबराच्या झाडावरती पोपटांचे थवे येऊन बसायचे. झाड जर पाहिलं तर कदाचित तुम्हीही पाहिलं असाल. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. गाठी गाठीचं असणारं असं ते पिक्या उंबरांनी पूर्णतः अगदी व्यापलेलं असं झाड. त्यावर जेव्हा या पोपटांचे थवे येऊन बसायचेत आणि त्या पोपटाच्या हिरव्या पंखांनी ते झाड अतिसुंदर होऊन जायचं. लेखिका त्या झाडाकडे अगदी एकटक पाहायच्या आणि सहजच त्या लालसर गोड झालेल्या उंबराकडे पाहता पाहता किंवा त्या पोपटांच्या हिरव्या पंखाकडे पाहता पाहता मनात कितीतरी कल्पना स्फुरायच्या आणि सहजतेनं मग कविता निर्मिती होत असायची. साहित्य निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी? तर जेव्हा केव्हा ही काव्यनिर्मिती व्हायला लागली आणि कवयित्री लेखिका अरुणा ढेरे या कवितेचं बोट धरून जणू चारायला लागल्यात. त्या कवितेशी त्यांची घट्ट मैत्री झाली. पहा, व्यक्तीशी मैत्री करणं आणि काव्याशी मैत्री करणं यामध्ये थोडा फरक आहे. आपण व्यक्तीला हाक मारतो, तिच्याकडे धावत जातो, मनसोक्त गप्पाही मारतो, त्यांच्याकडून प्रतिसादसुद्धा मिळतो. शिवाय व्यक्ती आपल्याला हवी तेव्हा भेटू शकते. पण काव्याशी मैत्री मात्र यापेक्षा थोडी वेगळी आहे. कविता आपण जेव्हा विचार करू तेव्हा आपल्याकडे धाव घेणार नाही. केव्हाही भेटायचं म्हटलं तर कवितेशी भेटता येणार नाही. ती जेव्हा केव्हा प्रसन्न होईल ना तर तेव्हा ती सहजच आपल्याकडे धावत येते. मात्र ही कविता आपल्यास थोडी वाट पाहायला लावते. एका कवींनी काही काव्यओळी सांगितल्या आहेत. तिच्या प्रसरणासवे सकल देह हे लावतो, क्षणैक चपलौघ की जणू शिरातुनी धावतो. काय अर्थ आहे बरं या ओळींचा? की जेव्हा केव्हा अगदी विद्युत प्रवाह वाहायला लागतो आणि त्यावेळेला तो विद्युत प्रवाह वाहत असताना जशी ती स्थिती असते तशीच स्थिती ही काव्यनिर्मितीची प्रक्रिया सुरू असताना घडते की संपूर्ण देहात जणू चैतन्य संचारतं आणि ते चैतन्य संचारल्यानंतर लगेच या काव्याची निर्मिती व्हायला लागते, ती प्रसवायला लागते. याशिवाय कवींनी पुढच्या काही बाबी सांगितलेल्या आहेत. ही काव्यनिर्मिती करताना कधीकधी जेव्हा तिची वाट पाहावी लागते तर त्यावेळेला अस्वस्थता जाणवते, तर कधी हुरहुरही जाणवते आणि मग काव्यनिर्मितीच्या प्रक्रियेतून आनंदही घेता येतो. पुस्तकावर आधारित देखील तुम्हाला एक कृती दिलेली आहे. व्यक्तीशी मैत्री आणि काव्याशी मैत्री या संदर्भात तुम्हाला एक तुलना करायची आहे. ती तुलना करताना सहज तुमच्या लक्षात येईल की या दोन्हीमध्ये नेमका फरक कोणता आहे. यानंतर पुढचा एक भाग जर आपण पाहिलात तर
उरुळी कांचन या ठिकाणी लेखिकेच्या आत्या शिक्षिका म्हणून होत्या. घरून अगदी 8 वाजता निघायचं आणि रात्री उशिराणी परत यायचं. कारण अगदी बसचा प्रवास, ट्रेनचा प्रवास हे सगळं चाललं असायचं. आणि आत्याची धडपड, तिला नोकरी करणं भाग होतं आणि लेकरांचं वाट पाहणं हे देखील अटळ होतं. जेव्हा केव्हा आत्या परत यायची आणि त्यावेळेला ही लहानगी भावंड त्या आत्याकडे झेपावायची. अगदी सगळा शोष हा एक नवीन शब्द या ठिकाणी आलेला. तो शोष म्हणजे काय, तर मनातील एक औंढा गिळणं. बोल. पुढच्या भागामध्ये अगदी लेखिकेने सांगितलेलं आहे की या तिच्या वाट पाहण्यामध्ये अगदी जीव फुटून जायचा, कसली भीती वाटत राहायची आणि ती आली की मग मात्र मनाला एक आनंद मिळायचा. यानंतर पाठाच्या पुढील घटकाकडे आपण वळूयात. पुढील घटकामध्ये पोस्टमन इन द माउंटन या एका चिनी सिनेमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या चित्रपटाच्या कथाभागामध्ये जर आपण पाहिलं तर एक कुणी जुना पोस्टमन असतो. तो आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर आता त्या पहाडी प्रदेशामध्ये पत्र वाटायची आहेत. मग ते काम कुणाकडे सोपवावं, तर तो आपल्या मुलाकडे सोपवतो. मुलगा काही फारसा त्या कामाला उत्सुक नसतोच, पण शेवटी पत्राचा थैला घेऊन तो वडिलांबरोबर जायला निघतो. वाहनाची सोय नसल्यामुळं पायी जाणं असतं. लहान वाड्या वस्त्या पायी हिंडत जाणं हे काम त्याला वडिलांसोबत करायचं असतं आणि ते वाटतं तितकं सोपंही नसतं. वस्तीवर दोघं बापलेकं जेव्हा येतात तर तेव्हा एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. ती म्हातारी पोस्टमन आल्याचं तिला लगेच कळतं आणि ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. मुळातच दृष्टी नसल्यामुळं पत्रावर काय लिहिलं आहे हे तिला दिसतही नाही किंवा कळतही नाही. पोस्टमनलाच ते पत्र ती वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्या पत्रात लिहिलेलं असतं. अर्थात मुळात ते लिहिलेलं नसतं, ते केवळ त्या पत्र वाचणाऱ्या पोस्टमनचं एक हृदगत असतं. ते सगळं ती म्हातारी ऐकते. त्या म्हातारीच्या तोंडावर अगदी समाधान पसरलेलं असतं. आणि हे सगळं पाहताना मुलगा अवाक होतो की वडिलांच्या हातात असणारा कागद तर कोरा आहे. मग वडिलांनी हे सगळं कसं वाचलं असावं आणि यामागचं नेमकं कारण तरी काय असावं. शिवाय म्हातारी पत्रातील मथळा ऐकून आपल्या वडिलांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देते आहे, आशीर्वाद देते आहे. हे सगळं मुलांनी पाहिल्यानंतर तोही थोडा विचार करायला लागतो. तिथून थोडं बाजूला झाल्यानंतर वडील आपल्या मुलाला सांगतात की म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची ती वाट पाहते. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही. तिची चौकशीसुद्धा तो करत नाही. पण तिचं वाट पाहणं मात्र या पोस्टमनला सहन होत नाही. त्यामुळं त्या म्हातारीला आनंद देण्यासाठी, तिला कुठेतरी समाधान वाटावं यासाठी म्हणून किंवा तिच्या जगण्याची वाट सुकर व्हावी यासाठी हा पोस्टमन तिला पत्र वाचून दाखवतो. पहा, तो काही पत्र पोहोचवणारा केवळ सरकारी नोकर नाही, तो एक भला माणूस आहे. आणि हाच विचार तो आपल्या मुलालाही देतो आहे. आपण जेव्हा केव्हा हा पाठ शिकणार आहात तर मुलांनो, तुम्हाला देखील माणसाची जगण्याची तऱ्हा कशी असावी, माणूसपण कसं जपलं जावं किंवा आपण माणसासाठी काहीतरी करून जावं, हा संदेश तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. कारण जगताना अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात येणार आहेत. कधी दुःख, कधी काळजी, कधी अस्वस्थता, कधी तडफड, या अनेक गोष्टींचा अनुभव आपण सर्वच जण घेत असतो. ती म्हातारी जी आहे, त्या म्हातारीची मुलाच्या पत्राची वाट पाहण्यातली अस्वस्थता,
तिचं दुःख, तिची काळजी आणि या सर्वातून तिला आनंद देण्यासाठी पोस्टमननं स्वीकारलेली भूमिका किती मोलाची आहे बरं. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. अनेक गोष्टी जरी त्यात सामावलेल्या असल्यात तरी मात्र ती सुखाची करण्याची तऱ्हा त्या पोस्टमनला अवगत आहे. पहा, तुम्हास माहिती आहे एक कविता जी तुम्ही आधीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेली आहे. वाट धावते धावते चढ उतार घेऊन, दुःख गिळते हासत आत हुंद कापिऊन, दूर आभाळ सांगते अंत जगण्यास नाही, आज लहान रोपट उद्या उंच झाड होई. यातली जी वाट आहे त्या वाटेत सुख दुःख हे सगळं काही आलेलं आहे. म्हातारीच्याही जगण्यातली अशीच सुखदुःखाची वाट चालत असताना हा पोस्टमन तिचा आधार होतो आहे. आणि हीच नेमकी बाब पहा, या घटकामध्ये पोस्टमन त्याची काही गुणवैशिष्ट्ये दिलेली आहेत. पोस्टमन हा केवळ सरकारी नोकर नाही, तो भला माणूस आहे. माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल तो दाखवतो आहे. म्हातारीची वाट सुकर करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. म्हणजे अर्थातच या सर्वातून त्या पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये काय आहेत तर ती आपल्याला अभ्यासता येतात. आणि त्याच धर्तीवर या भागावर एक कृतीसुद्धा तुम्हाला दिलेली. बघा मुलांना, कितीतरी विद्यार्थी आपल्यामध्ये असे आहेत की जे शेतकरी कुटुंबातील आहे. जेव्हा शेतकरी पावसाची वाट पाहतो त्यावेळेला त्याला असणारी काळजी, कदाचित दुष्काळ पडलात, पिकाची हानी झाली, त्याच्या वाट्याला येणारं दुःख, कधी भीती, अस्वस्थता, अनेक संकटांना त्याला सामोरं जावं लागते. अगदी मृगाची चाहूल लागते आणि मग त्या शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात. त्या पावसाची वाट पाहणं, शेतात पिकाची पेरणी झाली की ते पीक मोठं होईल, धान्याच्या राशी घरात येईल, त्याची वाट पाहणं. अगदी एक कविता तुम्ही अभ्यासलेली आहे, हिरवो हिरवो तरवो आमचो दिसतो कसंय बघ, करीन म्हणतंय औंद तुका चांगला सणक. त्या कवितेत त्या फुललेल्या शेताकडे पाहत शेतकऱ्याच्या मनातील भावना की माझ्या पत्नीसाठी मी एक सुंदरसा दागिना करणार आहे जेव्हा हे पीक घरी येणार आहे. बघा, वाटच पाहणं आहे ना यातही. यानंतर विठुराया, वारीला जायचं, दर्शनाला जायचं. विठू माऊलीच्या दर्शनासाठी अगदी वाट पाहणारी सर्व संत मंडळी. नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. या शब्दात असणारी ती आर्जवता, त्यातून लक्षात येतं आपल्या की वाट पाहण्याचं ते मोल साधन आहे. वाट पाहण्यातल्या या गोष्टी जर आपणास सहज कळल्या ना तर खऱ्या अर्थानं त्या वाट पाहण्याची किंमतही कळेल. वाट पाहताना आपण किती गोष्टी शिकतो बरं. संयम शिकतो, धीर धरायलाही शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा आपला विश्वास घट्ट करायला शिकतो, श्रद्धा डोळस होत जाते, पक्की होत जाते, आपला ध्यासही वाढत जातो. आणि वाट पाहिल्याशिवाय या सगळ्या गोष्टीची किंमत मुळातच आपल्याला कळत नाही बरं. हे सगळं एका वाट पाहण्याच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून शेवटी एकच लेखिकेने आपल्याला सांगितलं आहे की जे सहज हाती येतं त्याचं मोल वाटत नाही आणि म्हणून कुठलीही गोष्ट आपणास सहज मिळू नये. त्या गोष्टीसाठी थोडी तडफड जर भोगावी लागली ना तरच सुखाची चव कळते, यशाची गोडी वाढते, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढते आणि आयुष्याबद्दलची ओढसुद्धा वाढते. आणि म्हणून मुलांनो, आपणा सर्वांना या ठिकाणी एक सांगता येईल की प्रत्येक गोष्ट सहज मिळते तुम्हाला म्हणून त्याची किंमत वाटत नाही. किंमत करायला शिका, थोडी वाट पाहायला शिका, निश्चितच जीवनात यशस्वी व्हाल, आनंदी राहाल आणि जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद आपण लुटू शकाल. आपण हा पाठ इथपर्यंत अभ्यासलेला आहे. यानंतर आपल्याला या पाठावर काही कृती सोडवता येतात का? पहा, अगदी पहिल्या घटकावर एक कृतिभाग आलेला आहे. सुट्टीच्या काळात अनुभवलेल्या काही गोष्टी. त्यानंतर आपण पुढे पाहिलं कवितेच्या जगतात कवयित्रीला कोणत्या गोष्टी अनुभवायला मिळाल्यात.
त्यानंतर आपण पाहिलं की लेखिकेचं वाट पाहणं, आत्याची वाट पाहणं, कोणकोणत्या घटकांची लेखिकेने वाट पाहिली तो भाग आपण पाहिलात. शिवाय आपण पोस्टमनचा उदाहरण घेताना पोस्टमनच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास केलात आणि शेवटी वाट पाहण्यातल्या गमतीजमतीही अनुभवल्यात. बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पाठाच्या आधारावर दिलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती तुम्ही सहज सोडवू शकणार आहात. अगदी लेखिकेला वाट पाहायला लागणाऱ्या गोष्टी असू देत किंवा वाट पाहणी प्रक्रियेत समाविष्ट गोष्टी कोणत्या आहेत, वाट पाहणी प्रक्रियेतून शिकायच्या गोष्टी कोणत्या आहेत, वाट पाहण्याचे फायदे कोणते आहेत, हे सगळं तुम्हाला सहजतेनं लिहिता येणार आहे. शिवाय वाट पाहणे यातली अर्थछटा तीही तुम्ही अभ्यासलेली आहे. या व्यतिरिक्त या पाठामध्ये काही व्याकरणाचा सुद्धा भाग आहे. अगदी दुसऱ्याच समासामध्ये चेतन गुणोक्ती अलंकाराच्या आधारावर एक वाक्य आलेलं आहे, रात्रीचे मऊगार हात. त्याचा अर्थ अचेतनाला चेतन मानून केलेलं वर्णन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. यासारखे इतर काही आणखी वाक्य तुम्हाला शोधता येतात का? सहजच ती वाक्य शोधून तुम्ही लिहू शकता. शिवाय पाठामध्ये काही वाक्प्रचार आहेत, काही सामासिक शब्द आहेत, काही शब्दसिद्धीचे शब्द आहेत. या सर्व घटकांचा आपण जर अभ्यास केलात तर निश्चितपणे या पाठावर आलेल्या कुठल्याही कृती तुम्ही सोडवू शकणार आहात. निश्चितच तुम्हाला हा पाठ समजला असेल. इथे मी आपली रजा घेते. धन्यवाद.